आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो। हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर। ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे। आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत, जे खराताच्या संपर्कात होते, त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत। रोहित पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केले आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झालेत। या अनुषंगाने सीआयडीचा तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती घेण्यासाठी रोहित पवार पुण्यातील सीआयडीच्या मुख्यालयात गेले होते। यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत। अजित पवारांच्या अपघाताच्या आधी दादांच्या काटेवाडीतील शेताच्या शेजारील शेतात झाडाला बकरी मारून लटकवल्याचं ते म्हणाले। त्याचबरोबर बारामतीतील एका नेत्याच्या माध्यमातून खरातच्या सांगण्यावरनं अघोरी पूजा केल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केलाय। असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत सीआयडीने हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो। हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर। ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे। आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत, जे खराताच्या संपर्कात होते, त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत। काटेवाडी हे जे घर आहे, त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय। आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय। आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता, तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते। हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे। रोहित पवारांनी या प्रकरणात सीआयडी खरातच्या अनुषंगाने तपास करत नसल्याचं म्हटलंय। दुसरीकडे अमोल मिटकरी देखील गेल्या काही काळापासून सातत्याने दादांच्या अपघाताच्या आधी अघोरी पूजा केल्या जात होत्या असं म्हणतायत। 28 एप्रिलला मिटकरींनी केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात। हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही। अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊ शकत नाही। अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेत। डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडली होती। आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते। या ट्विट बरोबरच आणखी एक ट्विट अमोल मिटकरींनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात हा फोटो विद्या प्रतिष्ठानच्या जवळचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या पोस्टमध्ये ते म्हणतात, 28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामजवळ मध्यरात्री मांडलेली ही अघोरी पूजा। दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते। #भयावह। आता रोहित पवार यांनी दादांच्या प्रकरणात खरातचा अँगल पुढे आणलाय, त्यामुळे या अनुषंगाने सीआयडी तपास करते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।